नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता कापसाचं भविष्य काय? अमेरिका, भारत यांच्यामधला व्यापार करार असेल किंवा अमेरिका, बांगलादेश यांच्यामधला व्यापार करार असेल, या सगळ्यांचा परिणाम कापूस बाजारावर होतोय असं सांगितलं जातंय. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं गणित पुढं कसं राहणार आहे? कापूस बाजाराचं नेमकं भविष्य कसं राहणार आहे? या सगळ्या घडामोडींचा आपल्या कापूस बाजारावर खरंच परिणाम होणार आहे का? आणि जर होणार असेल, तर किती होणार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून काय अपेक्षा आहे? शेतकऱ्यांनी या परिस्थितीमध्ये काय करावं? या सगळ्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे सर. सर, आपलं स्वागत आहे नमस्कार. ॲग्रोनमध्ये. आता आपण कापूस विषयावरती म्हणजे आपण आज जे भेटतो तर आपल्याला सविस्तर चर्चा करावी लागणार आहे. कारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक संभ्रम आहे, की नेमकं ह्या ज्या काही घडामोडी घडून येत आहेत आणि जे काही आपल्या सरकारचं देशांतर्गत धोरण आहे, या सगळ्यांचा बाजारावरती एकंदरीत परिणाम दिसतोय. आणि भविष्यामध्ये हं. नेमकी आपल्या कापूस बाजाराची वाटचाल कशी राहू शकते आणि ज्या काही आता व्यापार कराराच्या चर्चा पुढे येत आहेत, त्याचं गणित कसं आपल्याला बाजारावरती दिसू शकतं. तर सुरुवात आपण इथपासून करूयात, की आता जी काही आपल्या कापूस बाजारामध्ये घट आपल्याला दिसून आली आहे, ती नेमकी कशामुळे दिसून आली? ह्या व्यापार करारामुळे दिसून आली, की आपल्या सरकारचं काही धोरण आहे त्यामुळे दिसून आली? नाही, यापूर्वी आपण याबद्दल सांगितलं होतं, की कापसाचे जे दर कमी झालेले आहे, त्या दर कमी होण्याचे कारणं जे आहेत, एक तर म्हणजे अ, जो इम्पोर्ट ड्युटी जो लावलेली आहे, ते इम्पोर्ट ड्युटी 0 केली म्हणजे जे 11% होती, ती हं. इम्पोर्ट 31 मिलीमीटर आणि म्हणजे 32 मिलीमीटरच्या कापसाला 0 केलेली आहे. त्याचप्रमाणे जो कापसाचं उत्पादन जे आहे थोडं वाढवून दाखवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बरं. CCIने सुद्धा कापसाचे जे विक्री जे सुरू केलेली आहे, त्या दराचा हं, हं. म्हणजे हा परिपाक म्हणून जो कापसाच्या दरावर परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळेच कापसाचे दर खाली झालेले आहे. ओके. आता सर, एक-एक घटक फक्त आम्हाला समजून घ्यायचा आहे, की जो काही अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आपण समजतो, की 32 आणि त्यापुढचा अधिकचा कापूस, नेमका याच्यावरचं आयात शुल्क काढल्याचा नेमका काय परिणाम होतो? कारण आम्ही हे देखील ऐकलंय, की हा कापूस तर दरवर्षी आयात केला जातो. त्याचं उत्पादन आपल्याकडं खूप कमी होतं. मग त्याचा नेमका परिणाम काय आहे? CCI कापूस विकतं म्हणजे नेमकं काय झालं? त्यांनी रेट कमी केले का? आणि त्याचा एकंदरीत आपल्या कापूस बाजारावर कसा परिणाम होतो? ह्या 2 गोष्टी फक्त आम्हाला आणखीन सखोल याचं सविस्तर आम्हाला एक माहिती पाहिजे ते. यावरती चर्चा व्हायला पाहिजे. नाही, ते कसं आहे, दरवर्षी जो आपण आयात करतो ना, तिथे एकदम म्हणजे 100-120 काउंट करता लागणाऱ्या कापसाची आपण आयात करतो. तो जो अमेरिकेतून किंवा ब्राझीलमधून जो पायमा आहे, गिजा आहे, अशा प्रकारचं करतोय. आणि यावेळेस त्यांनी हं, काय हं. केलंय, की स्पेसिफिकली स्टेपल लेन्थ टाकलेला आहे 32 मिलीमीटर प्लस. आणि 32 बरं. मिलीमीटर म्हणजे त्यांना स्कोप झाला, की 32च्या ऐवजी आपल्या 31 आणि 32 मध्ये काय असं फरक नसते आणि इंडियामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात 30-31 मिलीमीटरच्या कापसाचं उत्पादन होतं. तर 32च्या नावावर 30-31चा कापूस निश्चितच त्यामध्ये आपल्याला इम्पोर्ट करता येईल. दुसरी बरं. गोष्ट जी आपण जे म्हटलं तर CCIचा जो आहे, की CCIचा जो आहे कापसाचे जे दर आहेत, ते CCIने पुन्हा अजून कमी केलेले आहेत. आणि पुन्हा हं, हं, कमी हं. केल्यामुळे पुन्हा कापसाचे बाजारभाव आहे ते पुन्हा कमी झालेले आहे 200-300 आणि मला तर असं वाटते, की अजून पुढच्या 8-10 दिवसात पुन्हा CCI कापसाचे भाव अजून कमी करू शकते. मला असं वाटतंय त्याच्यामुळे पुन्हा अजून येत्या आठवड्यामध्ये किंवा 1-2 आठवड्यामध्ये पुन्हा कापसाचे भाव कमी होऊ शकतात ₹200-300. बरं. म्हणजे आम्हाला म्हणजे आम्ही जे कापूस उत्पादक शेतकरी आहे, तर यांच्यासाठी 2 म्हणजे 2 घडामोडींचा परिणाम असा दिसून येतोय, की जरी 32 किंवा त्यापेक्षा जास्त कापसाची आयात असली, तरी त्याची आयात खुली केलेली आहे. त्यावर आयात शुल्क नाही आणि या 32 याच्या नावाखाली जे आपले शेतकरी उत्पादन घेतात, त्या कापसाची देखील आयात होऊ शकते. बरोबर ना? हो. आणि CCI कापूस विकतंय आणि त्या कापसाचे भाव CCIनं कमी केल्यामुळं उद्योगांना स्वस्त कापूस मिळतोय. त्यामुळे आपल्या देखील कापसाचे भाव कमी झालेत. म्हणजे CCIने कापसाचा एक तर विक्री सुरू केली. विक्री सुरू केल्यानंतर पुन्हा मागच्या आठवड्यात त्यांनी कापसाचे भाव कमी केलेले आहेत आणि या बरोबर. कमी केलेल्या भावात सुद्धा कापसाची मला वाटते बहुतेक पाहिजे तशी विक्री होत नसल्यामुळे 8-10 हां, दिवसानंतर हां. पुन्हा अजून यापेक्षाही अजून CCI भाव कमी करू शकते. ज्याचा परिणाम पुन्हा ₹200-300 कापसाचे दर कमी होऊ शकतात. बरं.
बरं आता सर, आता जे आपल्याला कापसाचे भाव कमी झालेले दिसून आलेत, म्हणजे एक 5 ते 6% आतापर्यंत कापसाचे भाव कमी झाले, की जे उच्चांकापासून पडलेले आहेत. तर हो. याच्यामध्ये हे जे काही व्यापार कराराची चर्चा आहे, अमेरिका भारत किंवा अमेरिका बांगलादेश, याचा याचा काही हातभार लागलेला आहे, की फक्त या 2 धोरणांमुळेच नाही, हे नाही. कापसाचे भाव कमी झालेत? हो, ते कसं आहे, की अमेरिकाचा जो करार झालेला आहे, त्याचा इनडायरेक्टली हा एक चर्चेचा विषय झाल्यामुळे याचा इनडायरेक्टली फरक हं, पडलेलाच आहे. कारण काय हा बरोबर. व्यापारी सुद्धा मग काय, की हा अमेरिकेनं करार केला, अमेरिकेमध्ये असं झालं, तसं झालं, त्याच्यामुळे इनडायरेक्टली ते काय म्हणतात सायकॉलॉजिकली इफेक्ट तो त्यामध्ये ₹200-300 चा झालाय. त्याच्यामुळे सुद्धा भाव कमी झालेले आहेत. बरोबर. येस. आता सर, आणखीन महत्त्वाचं असं आहे, की आता कापसाचे भाव तर कमी झाले. मग आता शेतकऱ्यांनी पुढं काय करायला हवं? आता एकतर प्रश्न असा आहे, की ज्या शेतकऱ्यांनी कापूस ठेवला होता, आपण वेळोवेळी कापूस बाजाराची माहिती देखील घेतली होती. तुम्ही त्यावेळेस मागं पण सांगितलं होतं, कापूस भाव वाढू शकतात, पण सी विक्री आणि गव्हर्नमेंटचं धोरण काय राहू शकतं, त्याकडे आपल्याला बघावं लागेल. आता आपल्याला पुढं गव्हर्नमेंटचं धोरण आणि सी कापूस विक्री देखील स्पष्ट होते. मग आता शेतकऱ्यांपुढे काय पर्याय आहे? ज्यांच्यापुढे कापूस आहे, त्यांनी नेमकं काय करावं आता? नाही, आपण यापूर्वी जे सांगितलं आहे, की कापूस भाव फार मोठे वाढणार नाही, 8,500त विकायला पाहिजे. कारण काय, हं, की 9,000च्या वर कापूस हे निश्चितच जाणार नाही. आपण हमखास सांगितलेलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीकरिता साधारणतः 8,500चा जो टप्पा होता, जो साधारणतः हं. 15-20 दिवसापूर्वी जो आलेला होता 8,800-900 पर्यंत, त्या पिरियडमध्ये विक्री करता आपण हाच सांगितलेलं होतं. त्यानंतर मागे 10 दिवसापूर्वी आपण हेच सांगितलं होतं, की 8,000चा किंवा 8,500 मध्ये कापूस विक्री केलं पाहिजे. आणि कारण काय, की यामध्ये कापसाचे भाव कमी होण्याचे सर्व एकंदरीत परिस्थितीचा विचार केला, तर कापसाचे भाव कमी होण्याचे चिन्ह दिसत आहे. कापसाचे भाव वाढण्याची अशी काही परिस्थिती दिसत नाहीये. हं, हं, हं. बरं. आता एक सी-सी-आयचा पर्याय शेतकऱ्यांकडे आहे. एक कदाचित सी-सी-आय मला तर वाटतं एक 27 फेब्रुवारीपासून कापूस विक्री बंद, कापूस खरेदी बंद करणार आहे. नाही, नाही. काय झालं, की ॲक्चुअली हा फार मोठा हॅवॅक होणार आहे तो सी कापूस खरेदी बंद केल्यानंतर. कारण काय सी-सी-आयचं बरं. आता रजिस्ट्रेशन त्यांनी म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू व्हायला पाहिजे जेणेकरून सी-सी-आयमध्ये कापूस शेतकऱ्यांना देता येईल. कारण जवळपास 30% कापूस अजून जवळपास आपल्याकडे असं जरी म्हटलं, तरी जवळपास म्हणजे 80 ते 100 लाख क्विंटल कापूस महाराष्ट्रामध्ये हं. अजून पडून आहे. आणि असा बरं. कापूस पडून असताना सुद्धा सी-सी-आयनं जर कापूस खरेदी बंद केली, तर याच्यामध्ये पुढचा महिन्यामध्ये खूप मोठा हॅवॅक होऊ शकते. त्यामुळे आतापासूनच सी-सी-आयची कापूस खरेदीची मुदत जी आहे, ती अजून साधारणतः एखादा महिना तरी वाढली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना ती कापूस विक्री करण्याकरता ती अवधी मिळेल. बरं. अदरवाईज नाहीतर कापसाचे भाव पुन्हा 7,000च्या आत झाल्याशिवाय राहणार नाही. अच्छा. म्हणजे सी-सी-आय एकीकडे सी-सी-आयचा खरेदीचा आधार होता. आता पुन्हा सी-सी-आय कापूस भाव पाडते आणि पुढचं भविष्य देखील आता सी-सी-आयच्या खरेदीवर अवलंबून राहणार आहे. म्हणजे आता आता तसे सर थोडंसं आपण 74चे 75चे भाव आहेत. बरोबर. आता सर आपण थोडंसं जे काही व्यापार कराराची चर्चा चालू आहे, भारत आणि अमेरिका, आधी इथपासून सुरुवात करूयात. तर भारत आणि अमेरिकामध्ये यांच्यामध्ये जो काही व्यापार कराराची चर्चा चालू आहे, म्हणजे अजून काही अंतिम नाहीये, की नेमकं काय केलं जाणार, परंतु 18% शुल्क लागणार आहे. तर याचा फायदा किंवा तोटा कसा होऊ शकतो पुढे? काय आहे अमेरिकेचं जे कापसाचं उत्पादन जवळपास 190 ते 200 लाख गाठीचं आहे. आणि बरं. पूर्ण जे काही उत्पादन आहे त्यांच्याकडे जो डिमांड आहे किंवा त्यांचं कन्झम्पशन अजिबात निग्लिजिबल आहे 10-15% त्यामुळे त्या हं, हं. 200 लाख गाठीपैकी जवळपास 180 175 ते 180 लाख गाठी त्यांना निर्यात करावेच लागते कुठल्याही दरामध्ये. कारण का त्यांना जोपर्यंत ते निर्यात करणार नाही, तोपर्यंत पुढच्या वर्षीची कापसाची जी आहे ती पुढच्या वर्षीची खरेदी त्यांना एक पुढच्या असते. त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे असलेल्या उत्पादित झालेल्या कापसाचं जे आहे निर्यात कशी करता येईल, या दृष्टीने हं, हं. त्यांचा निश्चितच प्रयत्न अनेक वर्षापासून असतो. कारण आपण जर पाहिलं, तर अमेरिका हा सर्वात मोठा निर्यातक देश आहे. त्यामुळे बरोबर. करार जो आहे, की आपण आताच्या परिस्थितीमध्ये की 0% कापूस आयात होईल आणि जो आपण म्हणजे मग जो निर्यात आहे त्यापासून बनलेले जे कपडे आहे, त्यावर 0% त्यांचं शुल्क लागेल
अशा परिस्थितीमध्ये तर पुढचं पुन्हा नुकसान होईल शेतकऱ्यांचं. कारण आयात हम्म पुन्हा हम्म कापूस आयात होईल अमेरिकेमधून. आपल्या देशामधलाच तर कापूस इतका आपल्याकडे असताना सुद्धा दर कमी येतात. त्यानंतर जर अजून अमेरिकेतून कापूस आला तर पुन्हा भाव कमी होतील. हा फक्त फायदा जो हम्म. आहे तो टेक्सटाईल इंडस्ट्रीला आहे. त्यामुळेच एकंदरीत टेक्सटाईल इंडस्ट्रीद्वारेच एकंदरीत ह्या गोष्टी म्हणजे ते जो काही डील आहे, ट्रेड डील आहे तो चांगला आहे, चांगला असं एकंदरीत भासवल्या जात आहे. पण शेतकऱ्याचा प्रतिनिधी तिथे नसल्यामुळे, शेतकऱ्यातर्फे तिथे काही अशी एक डिमांड न केल्यामुळे, रिप्रेझेंटेशन न झाल्यामुळे की शेतकऱ्याचं काय नुकसान होणार आहे हे अजूनही कोणीही मांडलेलं दिसत नाही. फक्त एवढंच याच्या डीलमुळे फायदा होणार आहे, देशाचा असा फायदा होणार आहे. फक्त होणार आहे तो टेक्सटाईल इंडस्ट्रीजचा. कारण त्यांना की स्वस्त कापूस मिळेल, तर म्हणजे स्वस्त कापूस मिळेल म्हणजे हम्म. याचा अर्थ काय? शेतकऱ्यांचा कापसाला भाव कमी मिळेल ना. हा त्याचा एक बरोबर. इनडायरेक्टली जो शेतकऱ्यांना झालेलं नुकसानच आहे. बरोबर. आता सर आणखीन एक आता आपलं कापड उद्योगाचं किंवा टेक्सटाईल किंवा सूतगिरण्या यांच्यामधून जे काही चर्चा पुढे आली ते म्हणजे अमेरिका आणि बांगलादेश यांच्यामधला व्यापार करार. अमेरिकेवर 19% आयात शुल्क बांगलादेशवर 19% आयात शुल्क लागू केलं. पण अमेरिकेच्या कापूस आयात केला, त्यापासून कापड तयार केलं तर अमेरिका त्या बांगलादेशच्या कापडावरती 0% आयात शुल्क लावणार आहे. याचा देखील परिणाम होऊ शकतो किंवा होणार नाही अशी एक चर्चा मार्केटमध्ये हो, सुरू याचा होती. निश्चित नेमकं परिणाम होतो. काय गणित आहे? कारण हां. काय आहे, की भारतामधून जो काही कापड म्हणजे धागा किंवा कापूस हा हं. निर्यातीकरता बांगलादेश एक मोठा आपला ग्राहक आहे. आणि बरं. आपलं मोठं ग्राहक हे अमेरिकेतून कापूस आयात केल्यामुळे मोठं ग्राहक हे आपल्या हातून निसटणार आहे. आणि आपल्याकडे हं. ग्राहक नसल्यामुळे आपली निर्यात सुद्धा कमी होईल त्यामध्ये. कापसाची म्हणा किंवा बरं. कापसापासून तयार होणाऱ्या धागा किंवा पुढच्या ज्या सुताची आहे. अ, वस्तू हे आहेत त्यामुळे नुकसान निश्चितच होणार आहे शेतकऱ्यांचं. हं, हं, हं. म्हणजे अमेरिकेने एकतर आपल्याकडे आधी भारतासोबत व्यापार करार केला. आपल्याला 18% आयात शुल्क लागू केलं, की जे बांगलादेशपेक्षा कमी होतं. नंतर लगेच 2-4 दिवसात बांगलादेशसोबत व्यापार करार केला. बांगलादेशला ती सवलत दिली, की 0% आयात शुल्काची, की म्हणजे आमच्यापासून म्हणजे जो कापूस काही घ्या. आपला तिकडे तिकडे डायव्हर्शन होणार होता आपला कापूस, तोही कापूस त्यांनी हां. तिकडेच आपलं कारण काय की अमेरिकेला नुसतं त्यांचा कापूस कसंही करून एक आपला खपत करायची असते. मग त्या दृष्टीनं कसं खपत करायची, त्या दृष्टीने त्यांचे हे सर्व एकंदरीत युक्त्या आहेत. बरोबर. आणि आपले वाणिज्य मंत्री सांगतात, की बांगलादेशला जी सवलत मिळाली, ती सवलत आपल्याला देखील आहे. म्हणजे की आपल्या उद्योगाने त्यांचा कापूस आयात म्हणजे करायचा. आपल्यालाही मिळेल म्हणजे आयाती याचा अर्थ कापूस तो जो सांगतात ना, ते ॲक्चुअली टेक्सटाईल हां. इंडस्ट्रीला निश्चित त्याचा फायदा होईल आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीला बरोबर. फायदा झाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असं एक त्यांचं एक हं. रिव्हर्स कॅल्क्युलेशन आहे. त्या दृष्टीने ते सांगत असतील. परंतु प्रत्यक्षात मात्र जो आहे त्या परिस्थितीमध्ये फक्त त्याचा फायदा जो आहे तो वस्त्रोद्योग उद्योगांना सर. मिलालाच होणार आहे. शेतकऱ्यांना कमी फायदा होईल किंवा होणार नाही. हा फायदा फक्त वस्त्रोद्योगाला होईल. बरोबर. आता सर ह्या ज्या काही घडामोडी चालू आहे, आता आपण भारत सरकारनं काय करावं हे आपण भारत सरकारला सांगू शकतो. बांगलादेश आणि अमेरिका यांच्यामध्ये जे काही व्यापार करार झाला, त्याचा परिणाम निश्चितच आपल्यावर होणार आहे, असं एकंदरीत दिसून येतं. आपल्या केंद्र सरकारचं देखील धोरण म्हणजे पियुष गोयल यांनी जे सांगितलं त्याच्यातून सुद्धा दिसून येतं. आता या परिस्थितीमध्ये कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी, या सगळ्या संकटातून कापूस उत्पादकांना बाहेर काढण्यासाठी सरकारनं काय करणं अपेक्षित आहे? सरकारने आता एकच अपेक्षित आहे, की समजा त्यांना जर समजा पूर्ण इंटरनॅशनल लेव्हलला त्यांचे संबंध टिकवण्याकरता अमेरिकाशी आपला डील करायचंच असेल, तर आमचा भारताचा कापूस उत्पादक जो आहे, तो त्याचं नुकसान होऊ नये म्हणून एकतर त्यांनी त्याला CCIचे कापसाची खरेदी जवळपास जो काही आपला 300 लाख गाठीचा होता, तर यापैकी 200-250 लाख गाठी कापूस खरेदी करण्याची MSP दराने त्यांनी व्यवस्था करावी किंवा मग त्यांना होणारे जे नुकसान आहे, ते नुकसान भरून द्यावं कुठल्याही परिस्थितीमध्ये. एकतर म्हणजे हं, त्यामध्ये जो हं. प्राइस डिफरन्स जो आहे, त्यांनी विकलेला कापसाचे दर आणि मार्केटचा दर म्हणजे याचा MSPचा दर यातील जो डिफरन्स देण्यात यावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान होईल म्हणून हेच एक गव्हर्नमेंटकडून आपल्याला अपेक्षित आहे. कारण काय त्यांनाही इंटरनॅशनल लेव्हलला काय परिस्थिती आहे किंवा कशा परिस्थितीमध्ये ते हे अग्रीमेंट करतात आहे याचा इम्पॅक्ट त्यांचा इतर बाबीवर कसा असेल हे आपल्याला आज सांगता येणार नाही. त्यामुळे आपण फक्त बरोबर. शेतकऱ्याची बाजू घेऊ शकतो, की आमच्या शेतकऱ्याला नुकसान झालं नाही पाहिजे. त्याकरता तुम्ही MSPचा दर वाढवा, MSPनं कापूस खरेदी करण्याचे सेंटर वाढवा किंवा नाहीतर मग तुम्हाला प्राईस डिफरन्स द्या.
आम्ही व्यापाऱ्याला हा, विकू भावांतर. आणि जो काही MSP असेल त्याचा. बरोबर. आता सर आणखीन एक मुद्दा इथे उपस्थित होतो, की ज्याची चर्चा करणं खूप गरजेचं आहे, की आपण आता अमेरिकेच्या कापसामुळं किंवा त्यांच्या त्या आयात शुल्कामुळे आपले शेतकरी अडचणीत येत आहेत. समजा उद्या उद्योगाच्या दबावाखाली किंवा अमेरिकेच्या दबावाखाली जर त्यांचा कापूस 0% आयात शुल्कानं जर आयात केला, तर आपल्या शेतकऱ्यांपुढे संकट उभी राहणार आहेत. आपले कापूस उत्पादक आणि अमेरिकेतले कापूस उत्पादक ही तुलना कुठंच होऊ शकत नाही. मग जर त्या अमेरिकेतल्या कापूस उत्पादकांसोबत आपल्या शेतकऱ्यांना स्पर्धा करायची असेल, तर या स्पर्धेमध्ये आपला शेतकरी टिकण्यासाठी म्हणजे बियाणं तंत्रज्ञान असेल किंवा आणखीन काही पुढच्या तंत्रज्ञान असेल, अवजारे असतील, या पातळीवर काय काय होणं अपेक्षित आहे? कसं आहे, आपण अमेरिकेचा शेतकरी आणि भारताचा शेतकऱ्याची तुलनाच करू शकत नाही. कारण बरोबर. अमेरिकेचा शेतकरी हा त्यांचे फील्डची एरिया आहे, ते 500-500 एकराचा त्यांचा कापसाचा म्हणजे त्यांचा एक एरिया असतो. त्यांचं क्षेत्र जे हो, असते बरोबर. आणि भारतातील कापसाचं काय 2 एकर, 3 एकर असं साधारणतः कापसाचं क्षेत्र आहे. म्हणजे ते 500 एकराच्या समोर 200, 2-3 एकराच्या जे त्यांच्याकडे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ॲडव्हान्स GM बियाणं आहे. आपण सध्या GM2 लाच चालू आहे. त्यांचं GM6 पर्यंत केलेलं आहे. म्हणजे एक अद्ययावत असं बरं. त्यांना बियाणं उपलब्ध आहे. त्याशिवाय अमेरिकन सरकार जे आहे मोठ्या प्रमाणात त्यांना सबसिडी देते. जवळपास एका हं. शेतकऱ्याला 60-60 लाख रुपयापर्यंत 60-70 लाखापर्यंत सबसिडी मिळते आणि भारतामधली सबसिडी काही त्या अल्प प्रमाणात असल्यामुळे एकदम हजारात असल्यामुळे तो काही आपण कंपेअरच शकत नाही. त्याकरता सरकारनंच पावलं उचलावं लागेल एकदम शेतकऱ्याचं हित जोपासण्यासाठी. बरं. आता सर तुम्ही सांगितलं, की आपल्याकडं BT2 चालू आहे, त्यांच्याकडे BT6 पर्यंत ते गेलेले आहेत. याच्यामध्ये नेमका उत्पादकतेमध्ये कसा फरक पडतो? आणि नेमका या दोन्हींमध्ये पण बियाण्याची जे काही गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये फरक काय? हे कसं आहे, आता जे आपल्याकडे जे आहे बियाणं BG2चं हे साधारणतः 2002-3चं आलेलं आहे. आणि बरोबर. 2002 20 वर्षापूर्वीचं 20, 22, 25, 22, 23 वर्षापूर्वीचं बियाणं आलेलं ते डिटोरिएट त्याची झालेली आहे. त्याचं विगर कमी झालेलं आहे. म्हणजे त्याची हं, उत्पादक हं. क्षमता कमी झालेली आहे. त्याची जी आहे त्याला जो एक प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये जी होती, त्याच्यामध्ये बोंडअळी ती एकदम संपलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जी आता डिटोरिएटेड झाल्या असल्यामुळे त्याची जीन, ती आता आपल्याला टिकतच नाही. म्हणजे ती नाहीच आहे ओरिजिनल. त्यामुळे दुसरा कालबाह्य झाले. उपायच नाही जोपर्यंत गव्हर्नमेंट पुढच्या स्टेजचं BG3, BG4 इथपर्यंत मान्यता देत नाही, तोपर्यंत आपल्याला एक असं नवीन नाविन्य म्हणजे असं एक बियाणं उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कापसाचं उत्पादन सुद्धा वाढू शकत नाही. कारण बाकी सर्व जगामध्ये कापसाचं उत्पादन सर्वात कमी जर म्हटलं, तर भारतामध्येच आहे. हं. साधारणतः काय आपण जर पाहिलं तर 525 किलो पर हेक्टर रुई आणि बाकी 1900 आणि 2000 किलो रुई म्हणजे चौपट आहे. अमेरिकेचा आपल्यापेक्षा हं. दुप्पट आहे. म्हणजे एकंदरीत आपण असं कंपेअर जर करतो म्हटलं तर सर्वात कमी जो उत्पादन आहे ते भारताचं आहे. उत्पादन कमी भारताचं बरं. आणि भारतातील शेतकऱ्याचाच कापसाला कमीत कमी दर आणि नुकसान जे आहे सर्व शेतकऱ्याचं होते आणि त्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर बाकीच्या सर्व गोष्टी बाकीचे सर्व जनता म्हणा किंवा पुढचे जे आहेत एक पब्लिक ते त्याच्या याच्यावर सर्व जगते आहे. बरोबर. आता सर ह्या आपण म्हणजे सरकारने काय करायला पाहिजे जी चर्चा केली जे की आता सुधारित बियाणं आहे म्हणजे BG4 किंवा BG5 कमीत कमी आपण तिथपर्यंत तरी गेलो पाहिजे. उत्पादकता वाढू शकते. आपण आता BG3 तरी गेलं पाहिजे. ॲटलीस्ट BG3 वर जरी आलो तरी कमीत कमी नवीन आपल्याला वाण मिळेल, तर काही उत्पादन हं. वाढेल. BG4 आणि BG5 अच्छा. ला अजून 5, 10, 20 वर्ष लागू शकतात. त्यांच्या बाकीच्या कंट्रीजच्या कंपॅरिझनचं आपलं जर बियाणं जर करतो म्हटलं. बरं. आता जोपर्यंत सर असं म्हणजे एक ओपन ओपन असं होत नाही विथआऊट गव्हर्नमेंट परमिशन जोपर्यंत अशी हे एक नियम तोपर्यंत मुश्किल आहे. हं. भारताला जगाच्या पातळीवर एक तुलना करणं किंवा कॉम्पीट करणं. बरोबर. म्हणजे हे असं झालं, की पाय बांधून ठेवायचे आणि तुम्ही रेसमध्ये पळा असं सांगायचं अशी परिस्थिती आपल्या हां, कापूस उत्पादकांची असंच सध्या झालं. दिसून येते. बरोबर आहे. आता सर गव्हर्नमेंटच्या पातळीवर झालं. आता कापूस उत्पादकांनी देखील आता आपला जो आवाज आहे ते उठवण्याची गरज आहे किंवा आपल्या पातळीवर देखील काही करण्याची गरज आहे. कापूस उत्पादक शेतकरी आता या परिस्थितीमध्ये काय करू शकतात? त्यांच्याकडे पर्याय काय आहेत? मागील 10 वर्षांपासून असा पेरा जर भारतामध्ये केला, पाहिला तर सर्वात कमी पेरा यावर्षी भारतात आहे. 110 लाख बरोबर. हेक्टर. आणि कारण काय की कापूस एक फार खर्चिक पीक असल्यामुळे
आणि ते वेचणीचा खर्च, बाकीचा खर्च जर पाहता तर शेतकऱ्याला अजिबात परवडत नाही. पण शेतीचा उपाय नाही, कारण शेतकऱ्याला सोयाबीन, कापूस, मका, तूर ह्या याच्याशिवाय पर्याय नसल्यामुळे शेवटी कसं काही ते शेती तर पडीक ठेवू शकत नाही. आणि शेतकरी म्हणजे आपली शेती आणि माती एकमेकाची आपलं नातं आहे. त्यामुळे नुकसान जरी झालं म्हणते तरी ठीक आहे. पण तो आपला कसंही करून 5 एकर लावायचा असं तर 4 एकर लावतो, 2 एकर लावतो, पण कापूस काही सोडायला तयार शेतकरी नाही आहे. पण उत्पादनाचा हम्म. एरिया मात्र निश्चितच कमी शेतकरी करू शकतात. मात्र निश्चित जर यामध्ये जर कापसाच्या भावामध्ये अशीच जर पडझड झाली तर. बरोबर. म्हणजे आपल्या भारतीय शेतकऱ्यांपुढे सरकारने एकच पर्याय ठेवला की तुम्ही कापूस एकतर घेऊच नका आणि घेतला तर तुमच्या पुढे ही हो. परिस्थिती आहे. म्हणजे पण असंच आता दिसते की पुढच्या वर्षी म्हणजे कापूस शेतकरी मला असं वाटतं की मुश्किल वाटतं की आता एक खर्च वाढत आहे. पुढच्या वर्षी पेरा किती होईल हा एक प्रश्नच आहे. बरोबर. आता सरांसोबत जे काही चर्चा आपण केली, जे काही बाजारभाव आपल्याला दिसून येत आहेत, जे काही आता पुढे येऊ घातलंय, जे काही व्यापार करार झालाय, त्यातून असंच दिसून येतं की आपली कापूस उत्पादकांपुढची संकट हे वाढण्याची शक्यता जास्त आहे. पण अंतिम जेव्हा व्यापार करारातली ही माहिती पुढे येईल, अंतिम करार नेमका काय होतो ते देखील आपल्याला बघावं लागेल. त्यावेळेस आपलं सरकार कापूस उत्पादकांच्या मदतीसाठी नेमकं काय करतं आणि कापूस उत्पादकांना जर उद्या तोटा होणार असेल, तर सरांनी सांगितलं तसं भावांतर योजनेतून सरकारनं भरून काढणं या पुढच्या टप्प्यात आणखीन गरजेचं आहे. आपण कापूस उत्पादक देखील आपला आवाज पुढे उठवू शकतात वेगवेगळ्या माध्यमातून. असं केलं तर कदाचित सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचू शकतो. सर धन्यवाद, तुम्ही आज वेळ दिला आणि या सगळ्या धन्यवाद, महत्त्वाच्या धन्यवाद. विषयावरती आम्हाला सगळं मार्गदर्शन केलं. मला तर वाटतं या परिस्थितीमध्ये आणखीन प्रत्येक मुद्द्यावर जाऊन खोलात जाऊन चर्चा करण्याची गरज आहे. आपण वेळोवेळी असंच भेटत राहू. धन्यवाद सर. नक्की, नक्की, नक्की. थँक यू.